सुषमा अंधारे यांनी पक्ष फोडे फडणवीस आणि शिंदेंचा खरपूस समाचार घेतला. या 6 खासदारांना मशाल चिन्हावर मतदान मिळालेलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांनी या 6 खासदारांच्या घरात घुसून जाब विचारला पाहिजे. हे 6 खासदार शिंदे किंवा मोदीच्या चेहऱ्यावर निवडून आले नाहीत. फडणवीस आणि शिंदेमध्ये ऐपत नाही स्वतःचे नेते तयार करायची, त्यामुळे दुसऱ्यांचे नेते भाड्याने घेतात. भाजप आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष भाड्याने बनलेले आहे. भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतून भाड्याने नेते गोळा केले, तर शिंदे गटात उद्धव ठाकरेंकडून भाड्याने नेते आणले. पण या सगळ्यात भाजपच्या निष्ठावंत लोकांना काय मिळालं? गाजर. तिकडं ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतप्त कमेंट. राजे गद्दारी करू नका, गद्दारीचा शिक्का अंगावर मारून घेऊ नका. की बघा आमचा एकही माणूस फुटला नाही. हो, फुटला नाही. तुम्हाला काय मिळालं? गाजरं काय मिळाली भाजपच्या लोकांना? किती आता भाजपची लोक आहेत तशी अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. काय मिळालं या लोकांना? पण आता त्या सत्तेच्या वारुळात RSSच्या स्वयंसेवकांनाही स्थान नाही, भाजपच्या लोकांनाही स्थान नाही. तिथे राहायला आले ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळीकडून गेलेले प्रिय भाजपाच्या भक्तांनो, तुमची गरजच आता उरलेली नाहीये. तुमची गरज कुठपर्यंत होती? जोपर्यंत विरोधक आहेत तोपर्यंत. जर सगळे विरोधक समजा तुम्ही तुमच्याकडे करून घेतले तर तुम्ही कुणावर टीका करणार? आणि टीका करायलाच तुमच्यासाठी कोणी नसेल तर तुमची किंमत काय असेल? तृणमूल काँग्रेसचे 20 लोक फुटतात, ठाकरेंचे 6 लोक कुणाच्या तरी संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू होतात. मग फोन सुरू होतात, ठाकरेंच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलणार आहेत वगैरे वगैरे. मग विचारूया, सूत्रांची माहिती आहे. ही सूत्र नावाची गोष्ट एकदा पोत्यात घालून हाणले पाहिजेत सगळे. कारण हे कोण सूत्र असतात की जे सूत्र बातम्या पेरत राहतात, बातम्या सांगत राहतात. आज मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असणाऱ्या, संघाशी प्रचंड प्रामाणिक असणाऱ्या एका माणसाने म्हटलं की तुम्ही सतत भाजपला का बरं नावं ठेवताय? मुळात भाजप जेव्हा सत्तेत नव्हती तेव्हा भाजपचा एकही माणूस फुटला नाही. ही सगळी माणसं सत्ता नसताना सैरभैर होतात. हा दोष तुम्ही कुणाला देणार? मान्य. भाजपाच्या लोकांनी किंवा संघाच्या लोकांनी म्हणणं की आमचा एकही माणूस फुटला नाही आणि विरोधकांची माणसं कशी फुटतात, तर त्याचं उत्तर त्यांना सांगितलं पाहिजे की भाजपाची लोक फार धुतल्या तांदळाची होती आणि सत्शील होती म्हणून फुटली नाही असं काही नाही. दिवंगत मुंडे साहेबांनी किती वेळा नाराजी व्यक्त केली होती हे वेगळं सांगायची गरज नाही, किंवा नितीन गडकरींना तुम्ही किती वेळा नाराज केलंय हे वेगळं सांगायची गरज नाही. एकनाथ खडसे तुमच्यापासून का दुरावले याचं परीक्षण तुमचं तुम्ही करा. पण एक मुद्दा आहे, भाजपाचा एकाही माणसाला, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असणारी जी काँग्रेस होती त्या काँग्रेसने भाजपच्या एकाही माणसावर ED, CBI, इलेक्शन कमिशन अशा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता. दिसला माणूस की टाक केस ही पद्धत काँग्रेसने केली नाही कधी, जे आत्ता भाजप करत आहे. चल आता पुढे. मग ठाकरेंचे खासदार फुटतील का? मग ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीबद्दल जोरजोरात चर्चा सुरू झाल्या. हे सगळे खासदार फुटतील नाही फुटतील याच्यावर मी बागेश्वर बाबा नाही, मी बागेश्वर बाबासारखी भविष्य सांगणारी नाही, किंवा शिंदेच्या बार्किंग ब्रिगेड मधल्या लोकांच्या सारखी अर्धवट सुद्धा नाही. त्यामुळे मला त्याच्यावरती फार काही बोलायचं नाही. हा, पण मला एक नक्की सांगायचं आहे की ठाकरेंचे खासदार, ठाकरेंनी निवडून आणलेले खासदार हे बघा, जेव्हा सगळा पक्ष गेला ना, शून्यावर आलो होतो आम्ही, शून्यावर, तेव्हा ठाकरेंनी पुन्हा एकदा 9 खासदार निवडून आणले, पुन्हा एकदा 20 आमदार निवडून आणले. जेव्हा कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून येतो तेव्हा तो लोकप्रतिनिधी हा त्याच्या कामाचा भाग म्हणून काही टक्के त्याचं स्वतःचं गुडविल असतं, नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा मोठं गुडविल असतं तो पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह. जे चिन्ह आम्ही 2.5 वर्षात नव्याने तयार केलं, 2.5 वर्षात नव्याने त्याचा ब्रँड तयार केला,
2.5 वर्षात मशाल हा ब्रँड तयार करून जो आम्ही गावागावात पोचवला, ज्याच्यासाठी आम्ही रक्त ओकलं, ज्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेतली, ज्याच्यासाठी आम्ही पायाला भिंगरी बांधून फिरलो, स्वतः सुषमा अंधारे 5 ते 7 वेळा उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला. ती सगळी माणसं का ही माणसं निवडून आणली? कारण जो जातीवंत शेतकरी असतो ना, त्याने पेरायचं असतं. उगवेल नाही उगवेल, पाऊस पडेल नाही पडेल हे नंतरचं, पण पेरणं त्याचं काम आहे. पेरलं पाहिजे. ठाकरे पेरणारे आहेत. त्यांनी पेरलं. पेरलेलं उगवून आलं, टरारून उगवून आलं. 20 आमदार, 9 खासदार, पीक घाट्या हुरड्यात आलं. आता घाट्या हुरड्यात आलेलं पीक चोरून न्यायची किंवा कणस कापायची भाषा कोण करेल? असाच एखादा उडाण टप्पू करेल ज्याला पेरायची माहिती नाही, जो पेरू शकत नाही. ज्या अर्थी भाजपा एक मोडस ऑपरेंडसी, बघा कुठलाही पक्ष असेल भाजपच्या सोबतचा, काय केलं जातंय की एक प्रादेशिक पक्ष घ्यायचा, त्या प्रादेशिक पक्षातले अर्धे लोक फोडायचे, अर्ध्यातल्या एकाला सांगायचं की तू यांचा नेता आहेस. त्याला नेता म्हटल्यावर तो खुळावतो, वेडावतो, भारावतो, आणि मग त्याला नेता म्हणून सांगायचं की तू पुढे हो. मग तो पुढे होतो, तो नेता होतो. मग त्याला एक स्क्रिप्ट द्यायची, तूच ओरिजिनल आहेस सांग, तूच ओरिजिनल आहेस सांग. मग तो सांगतो आम्हीच ओरिजिनल, आम्हीच ओरिजिनल. मग तो क्लेम करतो पक्षावर, मग तो चिन्हावर क्लेम करतो. हे एकदा झालं का? नाही. हे शिवसेनेच्या बाबतीत झालं, हे राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं, हे आता टीएमसीच्या बाबत होते, उद्या कदाचित हे पंजाबमध्ये आपच्या बाबत सुद्धा होऊ शकतं. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर हे कुणाच्याही बाबत होऊ शकतं. बरं, बाहेर पडलेल्या प्रत्येकाला एक स्क्रिप्ट दिलेली आहे, प्रत्येकाला एक स्क्रिप्ट आहे. म्हणजे शिवसेनेतनं बाहेर पडलेल्यांनी आपलं समर्थन कसं करायचं? हिंदुत्ववादासाठी. हिंदुत्ववाद महत्वाचा आहे. हमारे 70 में भी हिंदुत्व की खातिर गए हैं. राष्ट्रवादीला काय सांगितलं? नेतृत्वाचा मुद्दा आहे. किती दिवस शरद पवार नेतृत्व करणार? नव्या रक्ताला संधी द्या. टीएमसीला अजून काहीतरी वेगळं कारण देतील. IT सेलवाले लगेच स्क्रिप्ट घेऊन तयार होतील. बरं, जे लोक जातात, म्हणजे समजा शिंदेकडचे लोक, शिंदेच्या सोबत गेलेले लोक असतील, आज टीएमसीचे 20 खासदार असतील, अजून कुठले इकडचे राष्ट्रवादीचे लोक, ह्या लोकांना निवडून कसं दिलं? टीएमसीचा म्हणून मिळालेलं मॅन्डेट. बघा, भाजपला मॅन्डेट नाहीये. भाजपला मॅन्डेट असतं तर डिलिमिटेशन बिल भाजपनं पारित करून घेतलं असतं. जेव्हा भाजपच्या लक्षात येतंय की डिलिमिटेशन बिल आपण पारित करूच शकत नाही आणि आपल्याकडे एवढं मॅन्डेटही नाहीये, लोक आपल्याला निवडून देणार नाहीत, कारण लोकांनी आपल्याला निवडून द्यावं असं आपण काहीच केलेलं नाही. लोकांनी आपल्यावर आरत्या ओवाळ्यात असं आपण केलेलं नाही. आपल्याला ओवाळून टाकल्यासारखे आपण वागलेलो आहोत. रुपया घसरत चाललाय, सोनं आवाक्याच्या बाहेर, डिझेल पेट्रोल आवाक्याच्या बाहेर, प्रचंड महागाई, कोयता गँग, गुंडागर्दी, दहशत सगळीकडे. जी भाजप युक्रेनचं युद्ध थांबवू शकते, ती भाजप इथली पेपर फुटी थांबवू शकत नाही. हे भाजपचं कर्तृत्व आहे. आणि भाजपचे लोक सांगतात की नेहरूंच्या सोबतची तुलना, मोदींना नेहरूंच्या सोबतची तुलना करणं शक्य असेल का? कारण नेहरूजी पदावर असताना निवर्तले. बघा, हे सगळं जर एकूण जर बघितलं, हे पीक चोरायचा प्रयत्न जे करतात ते निश्चितपणे त्यांच्यामध्ये पेरण्याची क्वालिटी नाही, त्यांची क्वालिटी चोरण्याचीच आहे. आणि हो, स्वयंसेवक संघाच्या त्या अत्यंत प्रामाणिक स्वयंसेवकाने जे म्हटलं की बघा आमचा एकही माणूस फुटला नाही. हो, फुटला नाही. तुम्हाला काय मिळालं? गाजरं काय मिळाली भाजपच्या लोकांना? माधव भंडारी, केशव उपाध्ये तर सोडून द्या हो. किती आता भाजपची लोक आहेत अशी की ज्या लोकांना अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. काय मिळालं या लोकांना? कारण मी कायम म्हणते की वारूळ मुंग्या बांधतात, पण एकदा का वारूळ तयार झालं की त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही. मग त्यात राहायला विषारी नाग येतात. बेशक भाजपच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी
एक एक कण सत्तेचा ओढून ओढून आणला आणि सत्तेचं वारूळ तयार केलं. पण आता त्या सत्तेच्या वारुळात RSSच्या स्वयंसेवकांनाही स्थान नाही, भाजपच्या लोकांनाही स्थान नाही. तिथे राहायला आले ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळीकडून गेलेले बलात्कारी, भ्रष्टाचारी, गुन्हेगारी या सगळ्या विश्वातले विषारी नाग तुमच्याकडे आले आणि या विषारी नागांनी मूळ भाजपाईंना विस्थापित केले. त्यामुळे तुम्ही या भ्रमात राहू नका की आम्ही तुमचा पक्ष फोडलाय, आम्ही तुमचा पक्ष फोडलाय, आम्ही याचा पक्ष फोडलाय, आम्ही त्याचा पक्ष फोडलाय. तुम्ही याची चिंता करा. लगेगी आग तो आएंगे कई घर अपनी जद में, यहाँ पर हमारा मकान थोडी है. उद्याला कोर्टाचा निकाल पक्षासंदर्भात काय येतो हे तर बघण्यासारखंच असेल. आणि हो, प्रिय भाजपाच्या भक्तांनो, तुम्हाला जर आग लागत असेल ना आणि तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर कृपया हे समजून घ्या, तुम्ही पण काही फार आनंदात नाही आहात, तुम्ही सुपात आहात. जात्यात कधी जाल ते कळणार नाही, कारण तुमची गरजच आता उरलेली नाहीये. तुमची गरज कुठपर्यंत होती? सोशल मीडियावर भांडणाऱ्या तमाम लावारिस भक्तांनो, तुमची गरज कुठपर्यंत असेल? जोपर्यंत विरोधक आहेत तोपर्यंत. जर सगळे विरोधक समजा तुम्ही तुमच्याकडे करून घेतले तर तुम्ही कुणावर टीका करणार? आणि टीका करायलाच तुमच्यासाठी कोणी नसेल तर तुमची किंमत काय असेल? मग तुम्हाला हिंग लावून कोण विचारेल? बघा, विचार करा.